नमस्कार, केजी न्यूज इंडिया मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या घटनेच्या सविस्तर वार्ता केजी न्यूज इंडिया मराठीच्या माध्यमातून पाहत आहात। अशा पद्धतीचा विश्वास दावणगावकरांच्या वतीने आपल्याला देतोय। मित्रांनो, बाहेर गावून आलेल्या आणि इथं थांबलेल्या सर्वांना विनंती आहे, संत सावतामाळी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये आपल्या सर्वांना जेवणाची व्यवस्था, भोजनाची व्यवस्था केलेल्या सर्वांनी जेवण आमचे स्नेहित सिद्धेश्वर पाटील साहेब, करतील युक्ती संघाचे चेअरमन, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस, सर्व मान्यवर उमेदवार नसून प्रत्येकाला वाटायचं की या माणसाला उमेदवारी मिळाली पाहिजे, त्या सर्वांची उमेदवारी आहे असं मी या ठिकाणी म्हणतो। मी या ठिकाणी म्हणेन, मी आपणास आदरपूर्वक सांगू इच्छितो की जिल्हा परिषदेमध्ये जे जे करता येईल, जे जे मिळेल ते या जिल्हा परिषद सर्कलला हवं, याप्रमाणे मी काम करण्याचा 100% इमानदारीने प्रयत्न करेन। मी या ठिकाणी सांगू इच्छितो, मी उठणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही। मी आतापर्यंत जे काम केलेलं प्रामाणिकपणे इमानदारीने करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तसंच काम पुढच्या काळामध्ये सुद्धा आपली सेवा करण्याचा आपल्या चरणास हात देऊन सांगतो की या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर सुद्धा मी जिल्हा परिषद सदस्य नाही तर आपण सर्वजण जिल्हा परिषद सदस्य आहेत, या स्टोरीने वागण्याचा मी 100% इमानदारीने प्रयत्न करेन। मी या ठिकाणी सांगू इच्छितो, आदरणीय बनसोडे साहेबांचं काम सर्व बाजूला ठेवून, पेट बाजूला ठेवून आपण सर्वांनी मला आशीर्वाद द्यावा। या ठिकाणी मी सांगू इच्छितो आदरणीय बनसोडे साहेबांना, आपण जात पात धर्म पंथ मानत नाही। आदरणीय साहेब, आपण या राज्याचे राज्यमंत्री होतात। ज्ञानेश्वर बिराजदार यांना या ठिकाणी उमेदवारी या ठिकाणी आपण दिलेली आहे आणि त्याबरोबरच एक उच्च शिक्षित निवडून आणण्याचं काम मी सभापती करता त्याला आणण्याचं काम त्यावेळेस तुम्ही स्वतःला घेऊन गेलं। संजय भाऊ बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली सांगू, या गावचे त्यावेळेस आमच्यावर सुपुत्र होते महेश भांडे म्हणून, काँग्रेसकडून त्यांच्या तालुक्याचा आपण अतिशय प्रामाणिक, अतिशय कर्तृत्ववान आणि अतिशय मनमळू व्यक्तिमत्व असलेलं ज्ञानेश्वर बिराजदार यांना आपण या ठिकाणी तोगरी जिल्हा परिषद गटातून या ठिकाणी जिल्हा परिषदला आपण या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे। त्याचबरोबर माझी भगिनी उच्च शिक्षित, ग्रॅज्युएशन कंप्लीट असलेली, दावणगाव पंचायत गणातून कोमल कमलाकर फुले यांना आपण उमेदवारी त्या ठिकाणी दिलेली आहे। आणि म्हणून मी सर्व गावातील एक आदर्श हे गाव आहे, या गावातील सर्व माझ्या माता भगिनींना, सर्व बांधवांना येणाऱ्या 7 तारखेला या दोघांना घड्याळाच्या चिन्हासमोर बटन दाबून आपण टाळ्याचा गजर करून त्यांना निवडून आणण्याकरता आपण त्या ठिकाणी प्रयत्न करावा, असे हात जोडून या ठिकाणी तुम्हाला नम्र विनंती करतो। मी खरं तर प्रकाशजी आपल्या भाषणामध्ये बऱ्याच काही सूचना मला या ठिकाणी आपण केल्या आणि तुमच्या सूचना योग्य होत्या। आत्ताच आपण दादाला श्रद्धांजली वाहिली, दादाला अभिवादन केलं। दादा सतत त्यांच्या भाषणात म्हणायचे, मी कामाचा माणूस आहे, कामाचा माणूस आहे। तुम्ही त्यांच्या रील्स बघत असाल आणि मी त्यांचा कार्यकर्ता असल्यामुळं तुम्ही कामाच्या माणसाकडेच त्या ठिकाणी मागण्या त्या ठिकाणी करताय। आज तुम्ही बघितलं असाल, हे जरी माझं गाव माझ्या मतदारसंघात जरी येत नसलं तर या गावावरती अनेक वर्षापासून या गावचं माझ्यावर प्रेम आहे,
आणि माझं भरत भाऊ या गावावर या ठिकाणी प्रेम आहे. आणि म्हणून जाणीवपूर्वक या गावातल्या प्राध्यापकाला आपण हेर जिल्हा परिषदची उमेदवारी, ज्याच्यावर भारतीय जनता पार्टीचा खरोखरीचा हक्क होता मनोहरजी पंडे साहेब, तरी पण एक विद्वान, एक प्राध्यापक असलेला व्यक्तिमत्व आपण त्या ठिकाणी उमेदवारी दिली पाहिजे आणि त्या भागाचा काहीतरी विकास केला पाहिजे या भावनेतून या गावात उमेदवारी आपण त्या ठिकाणी दिलेली आहे. म्हणून तुम्हाला सर्वांना तर तुमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे. सर्व मोरे कंपनीला सगळ्यांना मी नावं, चांबले साहेब सगळ्यांची नावं या ठिकाणी मी घेता येतील मला. सर्व माझ्या समाज बांधवाला सुद्धा मला विनंती करायची आहे की एकही मत इकडे तिकडे जाऊ देऊ नका. कारण केंद्रात आपली सत्ता आहे, राज्यात आपली सत्ता आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले आपले आहेत पालकमंत्री, आणि या तालुक्याचा आमदार सुद्धा सत्ताधारी पक्षाचा आहे. अनेक लोक विरोधी पक्षाचे येत आहेत, भाषण करतायत. आता सांगितलं प्रकाश भाऊने की या सभागृहाला 20 लाख रुपये देतो म्हणून सांगितले. लगेच द्या म्हणून सांगायला पाहिजे तुम्ही. नाही, लगेच द्या म्हणून सांगायला पाहिजे होतं. मला एक सांगा, खोटं बोल पण किती रिटून बोलायचं? कुठून पैसे आणणार आहे? कोण त्याला निधी देणार आहे? उद्या जिल्हा परिषद जरी म्हणतो मी देवासमोर उभारून, जरी विरोधी पक्षाची आली तर त्याला राज्य शासन पैसे देणार नाही, केंद्र शासनाचा निधीच येणार नाही. म्हणजे जिल्हा परिषद चालणार कशी? जिल्हा परिषद मेंबर करणार काय? म्हणून तुम्हाला सर्वांना उघडा डोळे बघा नीट म्हणल्यासारखं सत्ताधारी पक्षाचा जो महायुतीचे उमेदवार आहे त्याला एक ना एक मत देण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे. आज या दोघांची गॅरंटी घेण्याकरता जाणीवपूर्वक मी गावागावामध्ये जाऊन सांगतोय, तुम्ही याला निवडून द्या. विकासाच्या बाबतीचा निधी गॅरंटर म्हणून मी त्या ठिकाणी घेतो, म्हणून मी या गावात त्या ठिकाणी एकत्र करतो. आज माझ्या मतदारसंघातले रस्ते केले, रस्त्याचं जाळं विणलं, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न सोडवले, आरोग्याचे प्रश्न सोडवले, विजेच्या समस्या त्या ठिकाणी सोडवल्या. सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन त्यांना सुद्धा न्याय देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून आज मी प्रकाशजी शब्द देतो की त्या दोघाला जर या गावातून 80% मतदान जर तुम्ही केलात, मी 100% म्हणणार नाही, 80% जर मतदान केलात तर येणाऱ्या मार्च मध्ये जे मूलभूतची यादी, त्या मूलभूतच्या यादीमधून 20 काय 25 लाख रुपये या सभागृहात देण्याचं काम मी त्या ठिकाणी करतो. अरे आमच्या हातात आहे म्हणून आम्ही देतो म्हणून सांगतोय. हे सगळे बाजारभोंगी आहेत. माझ्यापेक्षा जास्त मनोहर पंडे साहेबांना माहिती आहे. यायचं बोलायचं आणि निवडून गेल्यानंतर कधी गावात येतात तरी का हो? आणि म्हणून आता त्यांना कायमच हद्दपार करायचं, कायमच. आता तुम्हाला इथं जिल्हा परिषद सदस्य सुद्धा तुमच्या हक्काचा दिलाय. इथं अनेक नेते, भरत भाऊ, सगळे मोरे कंपनी सगळे नेते मंडळी आहेत त्या ठिकाणी. मराठा भवन उभा केलं मी, रेड्डी भवन उभा करतोय मी, बौद्ध विहार उभा केलं मी, अण्णाभाऊंचा पुतळा उभा केला मी, बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभा केला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं 22 कोटी संस्कृती भवन त्या ठिकाणी उभा करतो मी. सर्व जाती धर्माला लोकांना आपण न्याय देण्याचं काम मी त्या ठिकाणी करणार आहे. पण मला वेळीच विनंती आहे तुम्हाला, स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब सातत्याने बोलायचे की वाढप्या आपला असला पाहिजे. वाढप्या जर आपला असला तर पंक्तीमध्ये थोडस गोड आपल्या ताटात येते की नाही जास्त, तसं केंद्रात वाढप्या आपला आहे, राज्यात वाढप्या आपला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री छत्रपती शिवाजी महाराजचे वंशज भारतीय जनता पार्टीचे नेते वाढप्या आपला आहे, आणि या तालुक्याचा आमदार सुद्धा तुमचा त्या ठिकाणी आहे. म्हणून प्रकाश भाऊ, तुमचं जरी गाव माझ्या मतदारसंघात जरी नसलं तर माझ्या तालुक्यात आहे. म्हणून मी आता कुंदाळला गेलो होतो, सगळ्यांनी एकच मागणी केली की भाऊ
संभाजी भैया तर आम्हाला मदत करतातच, पण तुमचं विशेष लक्ष आमच्या गावावर त्या ठिकाणचं असलं पाहिजे. आज तुम्हाला कोट्यवधी रुपये निधी उपलब्ध करून देऊन इथल्या तुमच्या साठवण तलावाला मंजुरी मी त्या ठिकाणी दिलेली आहे. आज जर हा साठवण तलाव झाला तर या परिसरातील अनेक गावाला, अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आर्थिक क्रांती त्या ठिकाणी घडण्याचं काम त्या ठिकाणी होणार आहे. अनेक महत्वाकांक्षी योजना, अनेक चांगल्या पद्धतीचं रस्ते, अनेक चांगल्या पद्धतीचे सभागृह मी तुम्हाला भविष्यामध्ये हे गाव माझं आहे असं समजून हे गाव मी दत्तक घेऊन भविष्य काळामध्ये पुढचं काम मी त्या ठिकाणी करेन. पण माझी आठ एवढीच असणार आहे, कारण तुमच्या बोलण्यामध्ये प्रामाणिकता होती. खरं म्हणजे या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसंदर्भात अनेक गावात फिरत असताना अनेक लोकांनी जे भरभरून प्रेम दिलं, त्या प्रेमाला लोकांच्या म्हणून मागणी होती. आदरणीय बनसोडे साहेबांचं बारीक निरीक्षण होतं. त्यांनी सर्व आम्हाला सुद्धा आमच्या भावना आहे, ज्या पुण्यश्लोक आईला दिलेलं अनेक मंदिराचा जीर्णोद्धार केला. असतील या सर्वांनी गोविंदांना केंद्रे असतील, सर्वच महायुतीचे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, आरपीआय च्या सर्व नेत्यांनी मला दादासारख्या लहान कार्यकर्त्याला तिकीट दिलं, त्याबद्दल सुद्धा त्यांचे मी मनापासून आभार मानतो. हे तिकीट, ही उमेदवारी, हा उमेदवार नसून प्रत्येकाला वाटायचं की या माणसाला उमेदवारी मिळाली पाहिजे, त्या सर्वांची उमेदवारी आहे असं मी या ठिकाणी म्हणतो. मी या ठिकाणी म्हणेन, मी आपणास आदरपूर्वक सांगू इच्छितो की जिल्हा परिषदेमध्ये जे जे करता येईल, जे जे मिळालं ते या जिल्हा परिषद सर्कलला हवं, याप्रमाणे मी काम करण्याचा 100% इमानदारीने प्रयत्न करेन. मी या ठिकाणी सांगू इच्छितो, मी उठणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. मी आतापर्यंत जे काम केलेलं प्रामाणिकपणे इमानदारी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तसंच काम पुढच्या काळामध्ये सुद्धा आपली सेवा करण्याचा आपल्या चरणास हात देऊन सांगतो की या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर सुद्धा मी जिल्हा परिषद सदस्य नाही तर आपण सर्वजण जिल्हा परिषद सदस्य आहेत, याच टोळीने वागण्याचा मी 100% इमानदारीने प्रयत्न करेन. मी या ठिकाणी सांगू इच्छितो, आदरणीय बनसोडे साहेबांचं काम सर्व बाजूला ठेवून, बेड पेड बाजूला ठेवून आपण सर्वांनी मला आशीर्वाद द्यावा. या ठिकाणी मी सांगू इच्छितो आदरणीय बनसोडे साहेबांना, आपण जात पात धर्म पंथ मानत नाही. आदरणीय साहेब, आपण या राज्याचे राज्यमंत्री होतात, करा मी अशी आपणास विनंती करतो. आणि यानंतर मी सुद्धा कधीही आपला दुजाभाव करणार नाही, आपल्यासोबत कधीही वागणार नाही, आतापर्यंत वागलो नाही. माझ्या आयुष्यामध्ये काय कोणाला मी कधी बोललो नाही आणि बोललो नाही. मी या ठिकाणी आदरपूर्वक, नम्रपूर्वक आपले चरण स्पर्श करून मी येत्या 7 तारखेला मला आणि कोमलताई फुले यांना प्रचंड बहुमताने विजय करावा अशी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर या आपल्या उदगीर तालुक्याचे भाग्यविधाते आपण दिलेली आहे आणि त्याबरोबरच एक उच्च शिक्षित बहुजन समाजातील एक तरुणी बटन दाबून या दोघांनाही प्रचंड बहुमताने विजय करावा असं नम्र आव्हान, नम्र विनंती करण्याकरता या गावामध्ये या ठिकाणी मी आलेलो आहे. खरं तर आज ही 14वी माझी सभा आहे सकाळपासून. आणखीन 3 सभा मला. व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.